पूजन झालं, श्री गणेश झाला, तसे त्यांच्यासोबत डॉक्टर राजेश पाटील देखील आणि बॉलर आणि पंच दोन्ही कॅप्टन्स. एक इनिंग फक्त 25 मिनिटे आणि त्याच्यानंतर पेनल्टीला सामोरं जावं लागेल. एक षटक जर विचार केला तर 5 मिनिटांमध्ये संपुष्टात यायला हवं. आणि इथं मात्र फिल्डिंग सेटअप होतं. पहिलं पॉवर प्लेचं षटक, 2 क्षेत्ररक्षक सीमा रेषेलगत. एक आहे काऊ कॉर्नर मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक बघतो आपण ऑफ साइड मध्ये, कारण लेफ्ट हँड राईट हँड असं एक जबरदस्त कॉम्बिनेशन असताना मात्र इथे मात्र डीप कव्हर मध्ये आणि काऊ कॉर्नर असं एक 5 षटक, 2 पॉवर प्लेचे षटक असणार आहेत. फ्रेश सामना. दिस मॅच विल बी 5 ओव्हर्स लिमिटेड आणि एक इनिंग 25 मिनिटांमध्ये संपायला हवी याची नोंद घ्यायची दोन्ही कॅप्टन्स. आणि इथं सामन्याला सुरुवात होईल. पहिलं षटक फेकण्यासाठी पहिला गोलंदाज सुदेश. गोलंदाजीच्या बोहल्यावर पंचांच्या उजव्या अंगानं पहिला चेंडू आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक. टॅप करायचा होता मात्र एस्टन मागे विसावतोय, बॅटच्या पट्ट्यात येत नाही. पहिला चेंडू. एक शादीची सुरुवात आपल्या षटकामध्ये. सुदेश वैयक्तिक पहिलं आणि पॉवर प्लेचं पहिलं षटक. वोडाफोन वहाल रायगड पट्टीतील हा एक नावाजलेला संघ, एक आगळं वेगळं नाव आहे आणि आपल्या नावाने या आपल्या पूर्ण हद्दीमध्ये जबरदस्त प्रसिद्ध असलेला हा एक संघ आहे. नवीन चेहऱ्यांची देखील भरती दिसतोय. आणि पहिला गोलंदाज आणि हा चेंडू हुक केलाय फक्त एका धावेसाठी आणि पहिला षटक आहे, त्याच्यामुळे नवीन बॉल फेकला जाईल मैदानाकडे. आणि इथं पहिलं षटक चालू होतंय आणि पहिल्या चेंडूवर मात्र डॉट बॉल गेला होता. त्याच्यानंतर मात्र एक चेंडू शॉर्ट पिच चेंडू पुल केला फक्त एका धावेसाठी फलंदाज. आणि इथं मात्र संघाची धावसंख्येला सुरुवात होत आहे. कुमार 11 तुर्भे सेकंड गटामध्ये करू शकतो आपण. सेकंड गटन करू. पहिली इनिंगचा सगळा होते यांचा. आमचे करावे तर पहिला राऊंड आहे ना, त्यांना देऊच नका. समजलं ना. पहिले राऊंड फ्रेश राऊंडला नका देऊ. आता नाही, आता लई टाइमपास होईल. मी बोललो होतो पण त्यांना जावा घरा जावा बस झाला. बॅट्समनचं नाव काय? टाक्या संपला तयार. भूषण पाटील. तुम्ही आहे दिसतास दादा, तयार दिसतास तुम्ही, म्हणजे आपल्या दोघांना सहाव्या खिल. तसेच ठाणे आणि रायगड अशी जी सामने होतात मोठ्या स्पर्धेमध्ये, त्या सामन्यामध्ये देखील आपल्या बेलापूर पट्टीमधनं एक चांगली खेळी साकारतो तोच तो भूषण पाटील. आणि इथं मात्र नवीन सामना रंगतोय. पहिली लढत, पहिला षटक प्रगतीपथावर असताना मात्र इथं धावसंख्येचा विचार केला तर पहिलं पॉवर प्लेचं षटक, एक षटक नक्कीच लगावला गेला. आता मात्र आक्रमक पवित्रा घेतोय तो म्हणजे भूषण पाटील. 1 स्ट्राइक वन्स अगेन. आणि हा चेंडू आता मात्र हलवार पद्धती थोडंसं व्हेरिएशन्स बघायला मिळालं, कारण या आधीचा जो ओव्हरपिच चेंडू होता त्या आधीचा थोडासा फुल लेंथ डिलिव्हरी होती, त्याच्यानंतर मात्र थोडंसं व्हेरिएशन. चेंडू पडल्यानंतर थोडासा आउट स्विंग झाला आणि चेंडू काय बॅटच्या पट्ट्यात आला. पुन्हा एकदा सुदेश गोलंदाज तयार धावतोय. पॉपिंग क्रीज क्रॉस करेल. हा शॉर्ट पिच चेंडू चांगला तटवला क्रॉसला शप्पल होऊन हा चेंडू नक्कीच पुन्हा एकदा फक्त एका धावेसाठी. आणि एक धाव एका धावना पुन्हा एकदा धावसंख्येला आकार येतोय. धावसंख्या पोहोचते पहिला षटक प्रगतीपथावर असताना. पुन्हा एकदा गोलंदाज आणि हा चेंडू पुल केलाय. दॅट शुड बी. आता मात्र सीमा रेषेलगत मगाशी म्हटल्याप्रमाणे क्षेत्ररक्षणाचा विचार केला तर एक काऊ कॉर्नर मध्ये आणि एक क्षेत्ररक्षक इथं डीप कव्हर मध्ये तैनात केलं होतं. सरळ सीमा रेषेलगत क्षेत्ररक्षक घेरलं जातंय. इथं मात्र एक मोठा आदरा, मोठा
मासा मात्र इथं गळाला लागतोय. भूषण पाटील सारखा एक मोठा फलंदाज मात्र इथं तुर्भे संघाच्या वतीनं सलामीला आला होता. एक षटकार नक्कीच बघायला मिळाला ह्याच्या बॅटमधनं. मात्र थोडासा स्वस्तात बाद होतोय कारण मैदानाचा विचार केला तर मात्र थोडंसं आकाराने जॉग्राफिकली थोडंसं शॉर्ट मैदान जरी बघायला मिळतं मात्र इथं चांगली संधी होती षटकार चौकार ठोकण्याची. एक चांगली धावसंख्या रचनाची आपल्या संघाला एक मजबूत अवस्थेत मात्र या सामन्यावर पकड मजबूत करताना मात्र इथं स्वतः भूषण पाटील एक चांगला फलंदाज एक अनुभव घेऊन मात्र त्याला परतावं लागतंय ते म्हणजे वैयक्तिक एक षटकार नक्कीच लगावला. 8 धावांची एक माफक खेळली आणि इथं पॉवर प्लेचं पहिलं षटक संपलं जातंय. 6 चेंडूंचा खेळ संपला आणि या 6 चेंडूमध्ये संघाचा एकूण धावसंख्या विचार केली तर भूषण पाटील या शेवटच्या चेंडूवर बाद झाला होता. संघाची एकूण धावसंख्या फक्त 8 आणि नवीन गोलंदाज हे पॉवर प्लेचं दुसरं षटक मिस्टर समीर नाईक ऑन टू दी बॉलिंग मार्क. आणि या सामन्यासाठी पंच अतिशय अनुभव असे दोन्ही पंच सन्माननीय मी नेहमीच ज्यांची या क्रिकेटच्या माध्यमातून आपल्याला पंचगिरी पाहायला मिळते. आणि हा चेंडू मात्र क्षेत्ररक्षकाला चकवून 100 पट्ट्यामध्ये खराब क्षेत्ररक्षण आणि हा खणखणीत चौकार वडा खवळ ड्राईव्ह. आणि नमित एक जबरदस्त बांधा आहे त्याचा क्रिकेटला साजेस असं त्याचं हे फिजिक्स बघायला मिळतंय. आणि पहिल्या चेंडूवर टेक्निक बघायला मिळालं. लेटखट केला साराल भिरकावून दिला चपराक मारल्यासारखा हा चेंडू होता. एक्स्ट्रा कव्हरच्या पट्ट्यामध्ये सॉलिड कव्हर ड्राईव्ह आणि हा चेंडू पुन्हा एकदा तोच रिझल्ट बघायला मिळतो. पुन्हा एकदा 1 बॉल 2 बॉल सारळ सीमारेषा गाठते. खणखणीत चौकार बॅक टू बॅक 2 चौकार. नमित वैयक्तिक 2 चेंडू आणि 8 धावांची जबरदस्त बहारदार खेळी आतापर्यंत स्ट्राईकवर आहे. आता मात्र या गोलंदाजाला या पहिल्या पूर्वार्धाचे 2 चेंडू आणि 8 धावा अतिशय महागडी गोलंदाजी. पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या आणि या पूर्वार्धाच्या 2 चेंडूवर मात्र इथं 8 धावा जमवल्या जात आहेत आणि याचं श्रेय जात आहे ते म्हणजे पूर्णपणे 2 चेंडूवर 2 चौकार लगावला. ही इज ऑन 4 हॅट्रिक. मैदानाची थोडीशी पाहणी करतोय स्क्वेअर लेग आणि मिडविकेटच्या पट्ट्यामध्ये त्याची नजर नक्कीच गेला. बघूया फटका कोणता येतो. प्रणित नमित याच्या बॅटमधनं हा टॉप पेच आता मात्र इथं झेल टिपू शकतो आणि एक साधा असा उभा झेल इथं टिपला जातोय. इथं मात्र म्हणे नमित 2 चौकार नक्कीच लगावले होते. या 2 चौकाराच्या सायानं वैयक्तिक पुन्हा एकदा भूषण देखील 8 धावांवर बाद झाला होता. त्याच्यानंतर धावसंघाची एकूण धावसंख्या 16 आहे. पुन्हा एकदा फलंदाज 8 धावसंख्येवर बाद होता. आता मात्र थोडीशी धावसंख्या आकार देत होती तितक्यात दुसरी विकेट मात्र पुन्हा एकदा तंबूच्या आश्रयाला जाते. कुमार 11 तुर्भे संघाचा हा दुसरा गडी मात्र थोडीशी खेळी साकारत होताच पण मात्र पुन्हा एकदा भगदाड मिळते आणि इथं मात्र पहिलं यश मिळते गोलंदाज समीर याला. कारण पहिलं षटक जे फेकलं होतं त्या षटकामध्ये देखील 8 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर दुसरं पॉवर प्लेचं षटक. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा जमवण्याचा आणि मोठे फटका मारण्याचा एक मानस सर्व फलंदाजाचा नक्कीच बघायला मिळतो. कारण 2 सीमारेषे क्षेत्ररक्षक फक्त सीमारेषेलगत आपल्याला बघायला मिळतात. पुन्हा एकदा गोलंदाज आणि हा चेंडू चांगला भिरकावून दिलाय. नक्कीच दॅट शुड बी ओ माय गॉड व्हाट अ ग्लोरियस स्टॅट व्हाट अ फील्डिंग. आणि हा फलंदाज बाद होतोय. संपूर्ण श्रेय जातोय तो म्हणजे क्षेत्ररक्षक आकाश घरत. व्हाट अ प्रेझेन्स ऑफ माइंड व्हाट अ रिफ्लेक्स. आपण इंटरनॅशनल क्रिकेटमध्ये बऱ्याच वेळा आपण बघतो एक क्रिस लिनने एक झेल पकडला होता. एबी डिव्हिलियर्सच्या माध्यमातून आपण बरेचसे झेल बघतो आणि त्याच प्रकारचा प्रात्यक्षिक व्हाट अ ग्लोरियस फील्डिंग सुरेख खेळ बघायला मिळतोय तो म्हणजे वोडाफोन वहाल.
असं म्हणतात ना, साधं असेल तर ते सोपं करावं आणि सोपं असेल ते अगदी सहज करावं. हे तर कठीण होतं, ते तर त्याने सहज केलं. अतिशय सुंदर क्षेत्ररक्षण बघायला मिळतंय. आणि आता मात्र तिसरा विकेट इथं कुमार 11 संघाचा मात्र तंबूच्या आश्रयाला जात आहे. नवीन फलंदाज रोशन नाईक आणि हा चेंडू यॉर्कर लेन चेंडू होता. चांगलं ऋषी काटे. ऋषी काटे पहिला चेंडू यॉर्कर लेंथ होता, खोलवर टप्प्याचा चेंडू होता. फॉलो थ्रू मध्ये चांगला गॅदर केला. तो आउट झाला का मगाशी? रोनित ना चांगली गोलंदाजी बघायला मिळते. 2 विकेट्स नक्कीच या षटकामध्ये आणि हा चांगली कव्हर ड्राइव्ह बघायला मिळते. इथं खराब क्षेत्ररक्षण आणि आउटफील्ड खराब असल्या कारणाने मात्र इथं फायदा मिळतोय तो म्हणजे कुमार 11 तुर्भे संघाला 4 धावांचा. कारण इथे नक्कीच चेंडू अडवण्याचा प्रयत्न होता, मात्र थोडस आउटफील्ड खराब होतं. इथं मात्र षटक संपलं जाते. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर 2 पॉवर प्लेचं षटक संपलं जातंय. या पॉवर प्लेच्या 2 षटकाच्या समाप्तीनंतर संघाच्या एकूण धावसंख्येचा विचार केला. शेवटच्या चेंडूवर नक्कीच 4 धावा आल्या होत्या. पहिल्या षटकामध्ये 8 धावा, या दुसऱ्या षटकामध्ये 13 धावा. आणि एकंदरीत जर खेळाचा विचार केला तर 2 षटकं संपली गेली. 12 चेंडूंच्या समाप्तीने संघाची एकूण धावसंख्या आता मात्र 10.5च्या सरासरीने मात्र इथं धावपळक पुढे सरकतंय. तर म्हणजे कुमार 11 संघ पूर्वार्धाचा खेळ बघितला गेला तर 12 चेंडू आणि पॉवर प्लेची 2 षटकं फेकली गेली. एकंदरीत पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा आल्या होत्या आणि भूषण सारखा विकेट एक मोठा बली तंबूच्या आश्रयाला गेला होता. त्याच्यानंतर मात्र थोडीशी महागडी गोलंदाजी, मात्र 2 बली नक्कीच मिळाल्या. त्या क्षेत्रामध्ये देखील एका क्षेत्ररक्षण चांगला झेल बघायला मिळाला. एकंदरीत वोडाफोन वहाल संघाचा जर विचार केला तर देखील चांगला खेळ बघायला मिळतो. 2 षटकं फेकली गेली आणि फक्त 21 धावा. 4 बाद 21 अशी एक धावसंख्या असताना मात्र पंच उदय तांडेल सरसोले गावचे आणि तानाजी काका हे दोन्ही पंच अतिशय अनुभवी व प्रतिष्ठित. आणि हा चेंडू व्हाट अ स्क्वेअर वेव्ह, जागेवरून सारा लाभ केला चेंडू षटकारासाठी. आणि हा दुसरा चेंडू द्या, जुना चेंडू द्या, जुना चेंडू. 2 बॉल द्या म्हणजे कसा ते त्याच्यावर ठेवेल. आणि हेमंत जो मगाशी थर्ड डाऊन आला होता त्याच्या बॅटमधून निघालेला हा पहिला षटकार. आणि या षटकाराच्या साह्याने आता मात्र कुमार 11 संघ पोहोचतोय तो म्हणजे 27 वर. तिसरं षटक प्रगतीपथावर असताना पहिल्याच चेंडूचा खरपूस समाचार घेतोय तो म्हणजे हेमंत याच्या बॅटमधून निघालेला हा जबरदस्त खणखणीत असा हा षटकार. आणि पुन्हा एकदा गोलंदाज आपल्या षटकातील आगामी चेंडू फेकण्यासाठी तयार. मिस्टर प्रवीण ऑन टू द बॉलिंग मार. पंचांच्या डावा अंगण आणि फुलटू चेंडू खराब चेंडू होता. नक्कीच दॅट शुड बी पनिश फॉर सिक्सर. आणि पुन्हा एकदा षटकाराकडे इशारा करतात पंच तानाजी काका. आणि या षटकाराच्या साह्यानं वैयक्तिक 2 षटकाराच्या साह्यानं आता मात्र धावसंख्या वृद्धिंगत होते. धावसंख्येला आकार येतोय. कुमार 11 तुर्भे धावसंख्या 3 विकेटच्या मोबदल्यात पोहोचते ते म्हणजे तिसरं षटक प्रगतीपथावर असताना मात्र 33. आता मात्र एंड बदलला जात आहे. राईट आर्म अराउंड द विकेट. आणि हा चेंडू मला वाटतंय चेंडू पडल्यानंतर थोडासा खाली बसला, यष्टन मागे विसावला जातोय चेंडू. इथे मात्र 2 षटकार लगावले गेले. त्याच्यानंतर मात्र डॉट बॉलची सांगता होते. थोडंसं कमबॅक कुठेतरी बघायला मिळतंय ते म्हणजे गोलंदाज प्रवीण याच्या माध्यमातून वोडाफोन वहाल संघाचा हा तिसरा गोलंदाज वैयक्तिक पहिला आणि संघाच्या वतीने हे तिसरा षटक चौथा चेंडू फेकण्यासाठी तयार. आणि हा चेंडू पुन्हा एकदा आउटसाइड ऑफ स्टिक, पुन्हा एकदा डॉट बॉल. या षटकामध्ये 2 षटकार नक्कीच लगावले होते. आता मात्र पुन्हा एकदा लागोपाठचे 2 चेंडू डॉट करतोय मिस्टर प्रवीण. पुन्हा एकदा गोलंदाजीच्या बॉलवर राईट आर्म अराउंड विकेटचा याचा जबरदस्त जोरकस मारा. आणि हा चेंडू पुल केलाय. सीमा रेषा नक्कीच गाठतोय.
दॅट्स गॉन अप अँड डाऊन इनटू द क्राउड असा हा खणखणीत षटकार याच्या बॅटमधून निघालेला हा तिसरा षटकार हेमंत वैयक्तिक खेळतोय 19 वर 7 चेंडू आणि 19 जवळ 300च्या स्ट्राइक रेटनं याची ही जबरदस्त बहारदार अतिशय साजिशी खेळी हेमंत इज बॅटिंग ऑन 19 या षटकामध्ये अजूनही एक चेंडू शिल्लक हेमंत आणि हा चेंडू नो डाउट दॅट्स गॉन वन्स अगेन अप अँड वन्स अगेन फॉर 6 ओव्हर आणि धावसंख्या 45 या षटकामध्ये 4 षटकार लगावले गेले आणि 24 धावा बहाल केल्या म्हणण्यापेक्षा कुठून काढल्या ते म्हणजे हेमंत यानं जे या षटकामध्ये 4 षटकार लगावले वैयक्तिक या 4 षटकाराच्या सहाय्याने खेळतोय 25 वर अवघे 8 चेंडू फेस केले 7 चेंडू फेस केले आणि 4 षटकार आणि एक सिंगलच्या सहाय्याने वैयक्तिक 25 धावांची एक जबरदस्ती जोरखस केली व्हॉट अ बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन आणि आता मात्र एक आक्रमक पवित्रा घेताना बघायला मिळतंय तो म्हणजे कुमार 11 तुर्बे हा संघ आणि नवीन गोलंदाज ज्याने पहिला षटक फेकलं होतं आणि मापक 8 धावा दिल्या होता मिस्टर सुदेश ऑन टू द बॉलिंग मार्क वन्स अगेन वैयक्तिक दुसरं आणि सांघिक शेवटचा अंतिम अखेर आणि हा चेंडू स्ट्रेट हिट दॅट शुड बी सिक्सर रोनित नक्कीच आणि उदय सरांचा इथं मात्र षटकाराचा इशारा येतोय पुन्हा एकदा 6 मोर ऍड इन द टोटल स्कोर मूव्स ऑन 51 for 3 after 4 overs. This is 5th and final over, 4th over in progress. आणि इथं मात्र जबरदस्त आक्रमण बघायला मिळतं ते म्हणजे रोनित याच्याकडनं देखील आणि हा चेंडू चांगला आता ठेवला चेंडू जाता मिड विकेट मध्ये थोडंसं शतरक्षण होईल चेंडू फेक होईल आणि गोलंदाजा मागे थोडंसं बॅकअप होईल तोपर्यंत मात्र एक धाव 1 more add in the total score moves on 52 आणि 50 मात्र इथं क्रॉस केलंय आणि मोठी धावसंख्येचा इथं मात्र कुठेतरी विचार दिसतोय आणि त्या विचाराकडे मात्र इथं मार्गक्रमण करताना दिसतोय तो म्हणजे हेमंत आणि रोनित सुदेश हा चेंडू मात्र इथं टायमिंग फसला जातोय इथं मात्र साधा सोपा झेल एक टिपला जातोय इथं मात्र हेमंत याची एक महत्वाची खेळी ज्यानं आपल्या इनिंग मध्ये 4 खणखणीत षटकार लगावले होते मागच्या एका षटकामध्ये आणि पूर्णपणे या संघाला 25 धावांची एक जबरदस्त आपलं बॅटिंग कॉन्ट्रीब्युशन दिलं सॉलिड कॉन्ट्रीब्युशन ज्याला म्हणता येईल कारण फक्त 8 चेंडू फेस केले आणि 25 पाव शतक आपण ज्याला बोलतो 25 धावांची बहारदार केली आता मात्र तो बाद होतोय आणि नवीन फलंदाज आता मात्र पुन्हा एकदा रोनित स्ट्राइक वर येईल आणि हा चेंडू रोनित मारायचा होता स्क्वेअर लेगच्या पट्ट्याच्या वरनं मात्र आउटसाइड लेग स्टिक पंच उदय तांडेले यांचा हा अवांतरचा इशारा होतो अवांतर 2 आणि संघाच्या एकूण धावसंख्येत देखील भरतो संघाची एकूण धावसंख्या विचार केला तर संघाची एकूण धावसंख्या तब्बल 53 वर पोहोचते अजूनही या षटकातील काही चेंडू शिल्लक अजूनही स्वाग 6 चेंडू बाकी आहेत तर एकंदरीत 9 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि पुन्हा एकदा खराब शॉट सिलेक्शन बघायला मिळतंय आणि इथं मात्र थर्ड अटॅम्प मध्ये इथं झेल टिपण्याचा प्रयत्न इथं फसला जातोय साधा झेल होता मगाशी जर प्रात्यक्षिक बघितलं तर कठीण झेल होता त्याला सोपं नाही तर सहज केलं आणि आता सोपा झेल होता त्याला मात्र इथं कठीण केलं जातं आणि इथं झेल निसटला जातो असं मात्र प्रात्यक्षिक नेहमी बघायला मिळतं कारण क्रिकेट आहे आणि क्रिकेट इज द गेम ऑफ अनसर्टनिटीज ज्याला म्हणतो आपण अनिश्चिततेचा खेळ आहे इथं कधी कोणत्या चेंडूवर काय घडेल काय होईल काय बिघडेल ह्याचं काही सांगता येत नाही जोपर्यंत तो चेंडू पडत नाहीये आणि त्या कोणत्याही चेंडूची मात्र इथं 1+1 या 2 अवांतर चेंडू 1+1 अशा 2 धावा आणि कोणतीही भविष्यवाणी क्रिकेटमध्ये वावगं ठरत नाही आणि आता मात्र स्ट्राइकवर पुन्हा एकदा रोनित बॅक ऑन स्ट्राइक चेंडू चांगला पुल केलाय मात्र सीमारेषेलगत क्षेत्ररक्षक
तैनात आहे, चांगला झेल टिपला जातोय माध्यमातून या क्षेत्ररक्षकाच्या माध्यमातून. मात्र इतर रोनितची खेळी एक षटकार त्याने एक चौकार नक्कीच लगावला होता. 11-12 धावांची चांगली खेळी. मात्र पुन्हा एकदा कुमार संघाच्या वतीनं हा चौथा गडी मात्र इथं बाद होतोय. आणि धावसंख्येचा विचार केला तर कुमार 11 हे चौथं षटक महागडं षटक देखील आहे. कारण या षटकामध्ये एक षटकार नक्कीच लगावला गेला, आतापर्यंत फेकले गेले आणि अजूनही एक षटकाचा खेळ बाकी आहे. पुन्हा एकदा सुदेश गोलंदाजीच्या बोहल्यावर टॉप पेज अँड गॉन बिहाइंड द स्टिक सॉफ्ट डिसमिसल. आणि इथे षटक संपतोय. 4 षटकांचा खेळ संपतोय आणि 4 षटकांच्या समाप्तीनंतर या 24 चेंडूंच्या समाप्तीनंतर संघाची एकूण धावसंख्या 56 आणि उर्वरित 6 चेंडू. आणि किती धावा जमवतोय तो म्हणजे कुमार 11 संघ. या षटकामध्ये जेवढ्या धावा येतील तेवढ्या मात्र बोनस धावा असतील. आता मात्र शेवटचं षटक फायनलचे 6 चेंडू. स्लॉक 6 balls टू गो ऑफ दिस फायनल ओव्हर ऑफ द व्हेरी फर्स्ट इनिंग. आपण मॅच बघतोय वोडाफोन वाहल वर्सेस कुमार 11. वोडाफोन संघाने पहिल्यांदा नाणेफेक जिंकून कुमार 11 संघाला फलंदाजीचं निमंत्रण दिलं होतं आणि फलंदाजीमध्ये मर्यादित 4 षटकांचा खेळ झालाय. 24 चेंडूमध्ये 56 धावा काढून आता मात्र शेवटचे 6 चेंडू शिल्लक. नवीन गोलंदाज प्रतीक ऑन टू द बॉलिंग मार्क. पहिला चेंडू विनयानं ओरपित चेंडू होता, मात्र तितका बॅटच्या पट्ट्यात नीटसा आला नाही. मात्र खेळून काढला, चांगला पुश केला. लॉंगरमध्ये क्षेत्ररक्षण होईल तोपर्यंत मात्र फक्त एकदा मिळव. विनय वैयक्तिक खातं उघडतोय. पहिल्या चेंडूवर एकदा मिळवतोय, एका धावाने संघाला पोहोचवतोय 57 वर. आता मात्र एक अंडर 17 प्लेयर मला वाटतंय स्ट्राईकवर येतोय. मिस्टर राहुल, एक नवीन नवेदित, एक नवयुवक. हा चेंडू व्हाट अ शॉट, सूर्य फटका. टाइमिंग स्ट्रोक, व्हाट अ हिट. सॉलिड टाइम केला या चेंडूला. ओरपित चेंडू होता, मोक्याचा चेंडू होता. फ्लिक केला चेंडूला. लॉंगॉनच्या क्षेत्रात डोक्याच्या वरनं साराल भिरकावून दिला आणि त्याच्या खेम्यामधनं अजूनपर्यंत आम्हाला कुमार 11चा खेम्यामधनं अजूनपर्यंत दात बघायला मिळतो ती म्हणजे या फटक्यासाठी. सफल झाला हा चेंडू. मात्र आउटसाइड ऑफ स्टिक फुलटोस चेंडू होता. एक कव्हर ड्राईव्ह बघायला मिळाली. मात्र पॉइंट आणि कव्हरच्या क्षेत्रामध्ये फक्त एक धाव डिक्लेअर रिजन मध्ये झालेल्या एका धावाने संघाची एकूण धावसंख्या 64 वर पोहोचतोय. आता मात्र धावसंख्येचा विचार केला तर डोंगर रस्ताना बघायला मिळतंय. या पहिल्या सत्रामध्ये, या सकाळच्या सत्रामध्ये थोडंसं मॉइश्चर वातावरण असताना मात्र आपण बघायला गेलो तर मात्र ही मोठी धावसंख्या आहे आणि अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. तर एकंदरीत एकूण खूपच धावसंख्या झालेली दिसते इथं. आणि हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक, पंचांचा वाईटचा इशारा होता. पुन्हा एकदा वन मोर ॲड इन द एक्स्ट्राज, वन मोर ॲड इन द टोटल स्कोर मूव्स ऑन 65 फॉर 4 आफ्टर 4 overs. दिस इज 5th and final over in progress. अजूनही 3 balls to go of this final over of the very first inning to go from Vodafone and from Pavilion box. मारा करेल मिस्टर प्रतीक. हा चेंडू चांगला तटिवला आहे. 1 बॉन्स. आता मात्र थोडंसं मैदानाचं पुन्हा एकदा आउटफील्ड डिस्क्रिपन्सी ज्याला म्हणतो आपण, थोडंसं चेंडू पडल्यानंतर वलन घेतोय आणि इथं 2 धाव मिळतात. पुन्हा एकदा 2 more ॲड इन द टोटल स्कोर मूव्स ऑन 67 for 4. अजूनही या षटकातील 2 चेंडू शिल्लक. या राहुलची खेळी आतापर्यंत एक षटकार लगावलाय. हा चेंडू आउटसाइड ऑफ स्टिक, चांगली कवडा बघायला मिळते. मात्र क्षेत्ररक्षण चांगलं होते, तिथं फक्त 1 धाव मिळेल. चेंडू
अक्रॉस द लाईन मात्र पवित्र होता, मात्र गोलंदाजानं आउटसाइड ऑफ स्टिक चेंडू टाकलेला, मात्र बॅटचा कडा घेऊन फक्त एक धाव मिळतोय. इथं स्ट्राईक रोड होतोय. शेवटचा चेंडू या इनिंग मधील, या शेवटच्या षटकातील शेवटचा मात्रा मिस्टर प्रतीक, आणि हा चेंडू विनय यानं खेळून काढलाय. 1 बॉन्स 2 बॉन्स. चेंडू गॅदर करेल तिथं क्षेत्ररक्षक, चेंडू फेक करेल, डायरेक्ट हिट होत आहे. इथं 2 धाव मिळतात. मला वाटतं तानाजी काकांचा इथं मात्र नाबादचा इशारा होता. 2 more added. टोटल स्कोर मूव्ज ऑन 70. तब्बल 70 धावा कुठून काढल्या. 5 षटक, 14 धावा षटका मागे सरासरी आहे, आणि 71 धावांचं एक जे माफक एक अतिशय कठीण टार्गेट आहे. कारण षटका मागे 14+ अशा धावा काढाव्या लागतील, ते म्हणजे वोडाफोन वहाल संघाला. या मंचाच्या उजव्या बाजूला ते एक छोटस टेंट आहे, पॅव्हलियन आहे, ते ऍक्च्युली नवीन येणाऱ्या टीमसाठी आहे. तर प्लीज मी आपल्या इकडच्या ग्रामस्थांना, क्रिकेट रसिकांना मी विनंती करेन, कृपया ते जे पॅव्हलियन बॉक्स आहे ते खुर्च्या प्लीज क्लिअर करायचे आहेत. कारण येणारे जे टीम्स आहेत ऍक्च्युली त्या टीम्स ना बसण्यासाठी ती जागा आहे. तर प्लीज ती जागा खाली केली तर बरं होईल. तर येणारे चेंडू असतील 30, आणि संघाची एकूण धावसंख्या ज्या पहिल्या इनिंग मध्ये जे कुठून काढल्या होत्या त्या म्हणजे तब्बल 70. आणि या 70 धावांचं जर विश्लेषण बघायला गेलं तर मात्र फलंदाजांना नक्कीच याचं श्रेय देते. ज्यानं एका षटकामध्ये 4 षटकार लगावले होते तो म्हणजे मिस्टर हेमंत, ज्यानं 7 चेंडू मध्ये 25 धावांची एक बहारदार खेळी केली होती. तसेच भूषण यानं एक षटकार लगावला होता, त्यानं वैयक्तिक 8 धावा काढल्या होत्या. त्याच्यानंतर नमित यानं 2 चौकार लगावले, त्याने 8 धावा काढले. ऋषी काटे मात्र 0वर बाद झाला होता. त्याच्यानंतर हेमंत थर्ड डाऊनच्या रूपानं आला होता, त्यानं तब्बल एका षटकामध्ये 4 षटकार लगावले होते. 7 चेंडूमध्ये 25 धावांची एक जबरदस्त खेळी केली होती. आणि त्याच्यासोबत रोनित यानं एक षटकार एक चौकार नक्कीच लगावला होता. त्याच्या 12 धावाच्या या खेळीच्या सोबत मात्र एक चांगली पार्टनरशिप बिल्ड केली होती, ती म्हणजे 5th विकेटसाठी एक चांगली 35 धावांची जी पार्टनरशिप झाली. आणि या 35 धावांच्या पार्टनरशिपच्या जोरावर मात्र आपण धावसंख्येचा विचार केला तर 30 चेंडूंच्या मर्यादित 5 षटकामध्ये तब्बल 70 धावा कुठून काढल्याने 71 धावांचे एक जबरदस्त टार्गेट ठेवले, ते म्हणजे वोडाफोन वाहन. आणि वोडाफोन वाहन संघाला मात्र हर्षद सर नक्कीच पहिल्या चेंडूपासून आक्रमण करावे लागेल, कारण षटका मागे 14 14.5ची सरासरी आहे. पहिल्या चेंडूपासून षटकार ठोकावे लागतील, चौकार ठोकावायचा प्रयत्न करावा लागेल. हे पॉवर प्लेच्या षटकामध्ये जर कुठेतरी 20 25 30 धावा जर आल्या तर मात्र उर्वरित 18 चेंडूमध्ये 30 35 धावांचं एक टार्गेट आहे, ते कुठेतरी मात्र एक चांगलं टार्गेट आणि एक चांगलं समीकरण होऊ शकतंय. तर पूर्वार्धामध्ये चांगला खेळ करायला लागेल. तर जशी पहिली दुसरी इनिंग चालू होईल मी विनंती करेन माझे सहकारी समालोचक नेरुल गावचे मिस्टर हर्षद मडवी, प्लीज कम आउट टू द मायक्रोफोन. आपलं पहिलाच आहे का दुसरी इनिंग मध्ये? दुसरी पहिलाच आहे ना? माझी एक फ्रेंड पण मला सांगत होती माझी पण एक्झाम आहे. हा बरोबर, मला बोलला होता बरोबर, लक्षण आलं नंतर मागं पडला कोण अरे उठा ना कोणतरी. पहिल्यांदा दुसरा चालू आहे, आता एक वेळ त्याच्यानंतर चालू आहे. बॉल घ्या, 5 मिनिटं झाले, आता 1-2 ला मॅच होईल, आपल्या 2:30 ला मॅच चालू आहे. येस, थँक्यू व्हेरी मच नितेश भोईर. एक अतिशय चांगला आवाज मित्रांनो या स्पर्धेच्या निमित्ताने माझ्यासोबत जोडला गेलाय. नितेश भोईर, मॅन फ्रॉम करावेगाव. अतिशय चांगली ओळख या समालोचकाची देखील आपल्याला पाहायला मिळते. वरतू थेट सामन्याकडे. सामना असेल तुर्बे कुमार 11
आणि वोडाफोन वहाल या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच असेल. तुर्भे मागील दिवसामध्ये धर्मवीर आनंदगी चषक कोपर खेळणीच्या भूमिपुत्र मैदानावरती झालं होतं. त्या स्पर्धेचा चॅम्पियन संघ कुमार 11 तुर्भे. बॉलिंग मार्कवरती पहिल्यांदा सज्ज असेल भूषण पाटील. या नवी मुंबईचा कोहिनूर या टेनिस क्रिकेट जगतातील आपल्याला पाहायला मिळतो. यावेळेस पहिल्या चेंडूवरती पायाचा वेध मिडल ऑफ द स्टंप या फलंदाजाला पकडलंय. हे खऱ्या अर्थाने क्रिकेट असतं. आंतरराष्ट्रीय क्रिकेट नियम परिषद क्रमांक 27 या ठिकाणी वापर. लेग बिफोरचे अपील केली, अपील मात्र उचलून धरली तानाजी भोईर काका यांनी. थेट यष्ट्यांचा वेध घेणारा चेंडू होता, पायावरती आदळला. त्या पायावरती आदळल्या चेंडूवरती दाद मागितली आणि ती दाद उचलून धरली पंच तानाजी भोईर यांनी. शिरोळे प्रतिष्ठानच्या वतीने आयोजित केलेली स्पर्धा आहे चिंटू चषक 2018. या स्पर्धेचं हे पहिलं वर्ष आहे आणि ही स्पर्धा पहिल्या वर्षामध्ये अतिशय दिमाखात पार होताना आपण पाहतोय. हा सामना क्रमांक 2 रंगतोय. कुमार 11 तुर्बे विरुद्ध वोडाफोन वहाळ या दोन संघांच्या दरम्यान ही मॅच आपल्याला पाहायला मिळते. पहिल्या चेंडूवरती पहिला गडी गारत होतो, पहिला झटका लागतो, पहिला हादरा बसतोय वोडाफोन वहाळ संघाला. अर्थातच फलंदाज सुदेश. तर खऱ्या अर्थाने हे समोर संघ आपण दोन्ही पाहतोय. दोन्ही तुल्यबळ संघ. एकीकडे नवी मुंबईतील नामांकित संघामधील अव्वल दर्जाचा संघ कुमार 11 तुर्बे, ज्यामध्ये या नवी मुंबई टेनिस क्रिकेटचा कोहिनूर ज्याला संबोधलं जातं असा भूषण पाटील देखील या स्पर्धेच्या निमित्ताने खेळताना या सामन्यादरम्यान आपण पाहतोय. आणि दुसरीकडे मात्र रायगड क्रिकेट मधील एक अव्वल दर्जाचा संघ वोडाफोन वहाळ. यावेळेस आखूड टप्प्याचा चेंडू, चेंडू हवेमध्ये आहे, क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. बॅक टू बॅक तू चल मैं आया असं म्हटलं जाते आणि बॅक टू बॅक दुसरा गडी बाद केला जातो. या फलंदाज योगराज इज अ बॅक टू द पवेलियन. अतिशय चांगला खेळ कुमार 11 तुर्बेच्या माध्यमातून पाहायला मिळतोय. पुन्हा एकदा तिसरा चेंडू भूषण पाटील याचा राईट अप ओव्हर द विकेट. यावेळेस आउटसाइड द लेग स्टिक चेंडू पिचिंग करतोय. व्हाईट बॉलचा इशारा येतोय. या व्हाईट चेंडू सोबतच संघाच्या धावसंख्येचं अकाउंट ओपन होतोय. एक धाव फलकावरती लागली. टोटल धावांचा पाठलाग करायचा आहे 71. 70 धावा आतापर्यंत काढलेत. यावेळेस मात्र आउटसाइड द ऑफ स्टिक पिचिंग करणारा चेंडू होता. चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न केला होता. प्रहार करण्याचा प्रयत्न मात्र फसला जातोय. तिसरा चेंडू या षटकातील डॉट फेकला जातोय. एक वाईट चेंडू फेकला ज्यामध्ये 2 गडी बाद केलेत भूषण पाटीलने. का या नवी मुंबई टेनिस क्रिकेट विश्वातील अव्वल दर्जा खेळाडू मानला जातो हे जिवंत उदाहरण या 2 चेंडूवरती दिले सुरुवातीच्या. यावेळेस मात्र बॅटची कडा घेतली. चेंडू चाललाय शॉट फाईन लेग क्षेत्रामधून. तिथे मिळेल 1 धाव. या एका धावेबरोबर संघाची धावसंख्या 2 या आकड्यावरती जाऊन विराजमान होते. अजूनही 2 चेंडूचा खेळ बाकी आहे या पहिल्या षटकातील. ही स्पर्धा अतिशय नामांकित स्पर्धा या ठिकाणी पाहायला मिळते. पदार्पण झाले या स्पर्धेचे नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये चिंटू चषक 2018. यावेळेस पुन्हा एकदा लीडिंग एज घेतली. क्षेत्ररक्षक आहे चेंडू खाली. झेल टिपला जातोय. एक साधा सरळ सोपा झेल क्षेत्ररक्षकाच्या हातामध्ये विसरतोय. फलंदाज क्रमांक 3 भूषण पाटील याच्या बॉलिंग मार्क मधला हा 3रा फलंदाज बाद होतोय. नवीन फलंदाज मैदानात दाखल होतोय ॲज अ कॅप्टन पेटू. प्रदीप मुंबईकर. अतिशय चांगली ओळख या खेळाडूची राहिली आहे. रायगड टेनिस क्रिकेटमध्ये सातत्याने कित्येक स्पर्धा या खेळाडूने गाजवल्यात आपल्या फलंदाजीच्या जोरावरती. परंतु हे नवी मुंबई क्षेत्र आहे. सातत्याने नवी मुंबई क्षेत्रामध्ये रायगडचे खेळाडू फार कमी प्रमाणामध्ये खेळताना आपण पाहतो. त्यामधील हा वोडाफोन वहाळ संघाचा समावेश सर्वाधिक असतो. इथे मात्र चांगला फटका ऑन ड्राईव्हचा फटका आहे. चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो डीप लॉंग ऑन लॉंग ऑफच्या मधून सरळ 4 धावांसाठी लगावलेला या इनिंग मधील हा पहिला ब्रँडेड चौकार.
या चौकाराबरोबर पहिले षटक संपते. पहिल्या षटकाच्या अखेरीस धाव फलकावरती धावा लागल्या 3 गडी बाद 6. खऱ्या अर्थाने जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. या चिंटू चषकाचं शिरोणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा जगभरामध्ये युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवली जाते, ज्याचं सर्व श्रेय इंडिया क्रिक सचिन मुंडे अँड हिज कंपनी यांना जात आहे. जगाच्या पाठीवरती 185 देशांमध्ये ही स्पर्धा युट्यूबच्या माध्यमातून लाईव्ह दाखवण्याचं काम हे या ठिकाणी जर आपल्याला पाहायला मिळते इंडिया क्रिकच्या माध्यमातून. आणि ज्यावेळेस या लाईव्ह पद्धतीची सुरुवात झाली आहे टेनिस क्रिकेटमध्ये, त्यावेळेस मात्र इंडिया क्रिकचा दर्जा जर आपण पाहिला, वैभव वेटा अँड हिज कंपनी सातत्याने चांगलं कार्य, त्यांच्या कार्याला देखील सलाम असेल. आणि त्यांच्या कार्याच्या जोरावरती मात्र आज इंडिया क्रिक जी संकल्पना आहे, जे ॲप आहे, ते मात्र टेनिस क्रिकेटमधील अव्वल दर्जाचं स्थान मात्र देऊन जाते. कित्येक वेबसाईट्स त्यांच्या माध्यमातून स्कोर अपडेटिंगसाठी त्यांची मदत घेतात. आणि खऱ्या अर्थाने श्रेय द्यावं लागेल इंडिया क्रिकेटला, indiacrick.in ला. दुसरं षटक घेऊन येईल गोलंदाज अनुराग. गोलंदाजी मार्कवरती कुमार 11 तुर्बे संघाचा हा दुसरा गोलंदाज आपल्या समोर असेल. चॅम्पियन ऑफ दी धर्मवीर आनंदिगे चषक हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. भूषण पाटील देखील या संघादरम्यान आपण खेळताना पाहू शकाल. आणि खऱ्या अर्थाने भूषण पाटीलचं देखील जेवढं कौतुक करावं तेवढं कमी असेल, कारण की ज्या वेळेस नवी मुंबईमध्ये सामने होतात त्यावेळेस मात्र त्यांच्या संघामध्ये नवनवीन चेहऱ्यांना संधी दिली जाते. सामना जिंको सामना हारो या पंचांचा इशारा वाईट चेंडूचा. सामना जिंको किंवा सामना हारो, परंतु नवीन चेहरे उदयास येणं गरजेचं आहे. हे सातत्याने मानस त्याच्या मनामध्ये जागत असतो आणि नवनवीन चेहऱ्यांना संधी देखील तो आपल्या संघाच्या माध्यमातून देत असतो. तर गोलंदाज अनुराग राईट आर्म ओव्हर द विकेट. यावेळेस मात्र चेंडूवरती ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता, बॅटची कडा घेतली होती, क्षेत्ररक्षण चांगलं झालं होतं, झेल टिपण्याची संधी होती परंतु झेल सुटला जातोय. धावचीची संधी होती ती पण मिस केली, म्हणजे बाय 1 गेट 1 फ्री अशा पद्धतीचे जीवदान देखील या फलंदाजाला मिळतंय. फलंदाज प्रदीप मुंबईकर. इथे मात्र आखूट टप्प्याच्या चेंडूवर प्रहार केला नमित पाटील आहे. चेंडू खाली, उलट्या पद्धतीची झेल या ठिकाणी पाहायला मिळते. हे खऱ्या अर्थाने क्रिकेटमध्ये खूप कठीण असतं मित्रांनो. ज्यावेळेस चेंडू ट्रॅव्हल करतो हवेमध्ये, उलट्या दिशेने धावत जाणं आणि त्या चेंडूवरती नजर ठेवणं हे खूप कठीण असतं. ज्यावेळेस आपण समोरून चेंडू येत असतो त्यावेळेस मात्र खऱ्या अर्थाने चेंडूवरती नजर असते, परंतु आपण चेंडूच्या विरुद्ध दिशेने पळत असतो आणि त्यावरती मात्र जजमेंट चुकलं तर मात्र झेल सुटण्याची संभावना असते. त्यामुळे उलट धावत असताना चेंडूवरती नजर रोखणं खूप गरजेचं असतं. तेच नियंत्रण या ठिकाणी नमित पाटील रोखतोय आणि एक चांगला झेल टिपतोय. फलंदाज आकाशला देखील या ठिकाणी मैदानातून बाहेर जावं लागतंय आपल्या तंबूच्या दिशेने. हाच आकाश ज्याने एक अतिशय चांगला दर्जा झेल बाउंड्री लाईन वरती टिपला होता काव कॉर्नर मध्ये प्रथम क्षेत्ररक्षण करत असताना. यावेळेस आखूट टप्प्यात चेंडू पुन्हा एकदा यावेळेस मात्र बॅकफूट वरती फेकला गेलाय. हा संघ वोडाफोन वहाळ. आणि खऱ्या अर्थाने ही चेंडूची देखील जादू म्हटली जाईल, कारण की या रायगडच्या खेळाडूंना खरं सांगायचं झालं तर निव्याच्या चेंडूने खेळायची जास्त सवय असते, परंतु नवी मुंबईमध्ये टेनिसचे बॉल जास्त वापरात आणले जातात. मुंबईसारख्या क्षेत्रामध्ये देखील टेनिसचे बॉल वापरले जातात. परिणामी या रायगडमध्ये निव्याच्या चेंडूंचा जास्त वापर होत असताना आपण पाहत असतो आणि त्यामुळे चेंडू ट्रॅव्हल होणं कुठंतरी कठीण होतं. परंतु इथं थोडासा बॅकफूटवरती फेकला गेला संघ वोडाफोन वहाळ. दुसरं षटक प्रगतीपथावरती आहे आणि विकेट या ठिकाणी मात्र फेकले गेलेत 5. निम्मा संघ या ठिकाणी मात्र बाद झालाय. स्वतः प्रदीप मुंबईकर हा देखील बाद होऊन परततो या चेंडूवरती. रॅपर उचला प्लीज. ते रॅपर उचला, चेंडूचे रॅपर पडलेत मैदानात प्लीज. थँक्यू व्हेरी मच नमित पाटील. पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज अनुराग राईट आर्म ओव्हर द विकेट. गोलंदाजीचा मारा असेल. यावेळेस मात्र अतिशय चांगला झाला चेंडू, धावचीची संधी, थेट थ्रो केला होता. थोडं स्लो डिलिव्हरी असती, थोडंसं स्लो थ्रो केला असता तर कदाचित ही संधी बनली असती, परंतु नमित पाटील
या नवी मुंबई टेनिस क्रिकेटमध्ये भूषण पाटीलच्या पावलावरती पाऊल ठेवून चालणारा हा खेळाडू आज मात्र या टेनिस क्रिकेटमध्ये अतिशय कमी वेळामध्ये जास्त नाव कमावतोय. पुन्हा एकदा चेंडू हवेमध्ये उलट पद्धतीने धावला जातोय. चेंडू खाली मात्र हा क्षेत्ररक्षक येतोय, झेल टिपतोय. तू चल मैं आया अशी परिस्थिती वोडाफोन संघामध्ये आपल्याला पाहायला मिळते. दुसरा षटक अजूनही मार्गस्थ असेल. एक चेंडू शिल्लक असेल या षटकातील. विकेट नंबर 6. 8व्या नंबरचा फलंदाज मैदानामध्ये दाखल झालाय. अतिशय चांगली गोलंदाजी या खेळाडूची राहिली. आतापर्यंत 3 गडी बाद केले, ज्यामध्ये 2 धावा खर्च केल्यात. इथे मात्र जबरदस्त चेंडू प्रहार करण्याचा प्रयत्न केला तर पंचांचा इशारा 22चा येतोय. एक धाव मिळेल संघाच्या खात्यात. या एका धावाबरोबर संघाची धावसंख्या जाऊन मिळते 8 या आकड्याला. 71 धावांचा पाठलाग करायचा आहे. निम्म्यापेक्षा जास्त संघ हा बाद झालाय वोडाफोन वहाळ संघाचा. चिंटू चषक 2018ची स्पर्धा अतिशय चांगल्या दर्जेदार स्वरूपात पार पडत असताना आपण पाहतोय. शिरवणे प्रतिष्ठानच्या माध्यमातून आयोजित केलेली स्पर्धा आहे आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेचं जेवढं कौतुक करावं तेवढं कमी. अतिशय नवनवीन संकल्पना आहेत. इंडिया क्रिकच्या माध्यमातून ही स्पर्धा देखील जगभरामध्ये तब्बल जगाच्या पाठीवर 185 देशामध्ये दाखवली जाते. त्याचं सर्व श्रेय वैभव वेटा, सचिन मुंडे आणि त्यांच्या सर्व सहकाऱ्यांना जातं. त्याचबरोबर स्कोररची भूमिका अतिशय चांगल्या पद्धतीने निभावताना केतन माझ्यासोबत जोडले गेले, त्यांचं देखील मनपूर्वक आभार आहे. यावेळेस बॅटची कडा घेऊन चेंडू मात्र ट्रॅव्हल होतो की काय, अतिशय चांगल्या दर्जाचा चेंडू आहे. पहिला चेंडू डॉट बॉल. यावेळेस मात्र फ्लिक करण्याचा प्रयत्न केला होता. चेंडूवरती दिशा देण्याचा प्रयत्न, परंतु एक धाव मिळेल. एका धावाबरोबर संघाची धावसंख्या पुरस्कार 9 या 10 या आकड्यावरती जाऊन पोहोचते. 71 धावांचं लक्ष आहे. 61 धावा अजूनही चेस करायच्या आहेत. इथून पुढे येणाऱ्या 17 चेंडूंमध्ये 61 धावांची गरज असेल विजयासाठी वोडाफोन वहाळ संघाला. यावेळेस मात्र इनसाइड आउट होऊन खेळण्याचा प्रयत्न होता. फलंदाज बाद होतोय. बॅट कट या ठिकाणी मात्र बॅटच्या आतील कडा घेऊन चेंडू यष्टांवरती आदळतोय. त्यानंतर मात्र फलंदाजाला परतावं लागतंय. प्रवीण मुंबईकर यावेळेस मात्र बाद होऊन परततोय. तर वोडाफोन वहाळ संघाची सद्यस्थितीचा विचार केला तर 10 या धावसंख्येवरती 7 गडी बाद झालेत. खऱ्या अर्थाने रायगड टेनिस क्रिकेट मधील एक अव्वल दर्जाचा हा संघ आहे. परंतु नवी मुंबईमध्ये आल्यानंतर या कुमार 11 संघासमोर खेळत असताना, त्यातल्या त्यात या नवोदित खेळाडूंसमोर खेळत असताना वोडाफोनचा वहाळचा हा संघ काहीसा बॅकफुट वरती फेकला गेलाय. पंचांचा इशारा येतो. यस इट इज आउट. बॅट कट होती. बॅटला कट लागली होती. यष्टीरक्षक भूषण पाटील यष्टांच्या मागे अतिशय चांगली कामगिरी करताना आपण पाहू शकाल. मिलेगा, सबको मौका मिलेगा. कारण की एक क्रिकेट आहे. क्रिकेट हे अनिश्चिततेने भरलेला खेळ आहे. रायगडमध्ये देखील अतिशय चांगला खेळ या संघादरम्यान होतो. परंतु या नवी मुंबईमध्ये खेळत असताना थोडीशी नवीन जागा असते, नवीन खेळाडू असतात, चेहरे नवीन असतात, खेळ नवीन असतो. परंतु खेळ हा क्रिकेटचा असतो. त्या खेळामध्ये सातत्य टिकवून ठेवणं हे खूप गरजेचं असतं. गडी या ठिकाणी बाद झालेत 8. अजूनही 2 गडी शिल्लक आहेत ऑल आउट साठी. इथे मात्र जर अतिशय चांगल्या दर्जाचा चेंडू षटक या ठिकाणी मात्र संपताना आपण पाहतोय. 3ऱ्या क्रमांकाचं षटक संपलं. न्यू बॉलर. चला पटापट.
ऑल आउट 12 बॉल खेळ तरी चालेल ऑल आउट नको तीन ओव्हरीन 2 रन ऑल आउट झालं रिजेक्ट करायला तुमची टीमची आता सांगू शकतो हवानी झाला तरी ऑल आउट गोलंदाज राहुल गोलंदाजी मार्कवरती यावेळेस मात्र चांगला चेंडू अतिशय दर्जेदार चेंडू खऱ्या अर्थाने भूषण पाटीलचं या ठिकाणी मात्र ही संकल्पना आहे नवीन खेळाडूंना संधी देत असतो आणि त्या संधीचं सोनं हे खेळाडू मात्र अतिशय कसोशीने करत असतात आपण जर पाहिलं तर 8 खेळाडू हे अतिशय नवीन पद्धतीने यावेळेस मात्र इनसाइड आउट चेंडू चालला डिपेक्षा कव्हरच्या डोक्यावरून सरळ 6 धावांसाठी पंचांचा इशारा येतो यस इट इज अ सिक्सर छोट्या लाईनचा चेंडू होता आणि या चेंडूवरती मात्र जरूर मोठा प्रहार केला जातो चेंडूला फेकून दिलं जाते सरळ आउट ऑफ द पार्क हा ब्रँडेड षटकार आपल्याला जरूर पाहायला मिळतोय पुन्हा एकदा वळतो सामन्याकडे षटकाराच्या साह्याने धावसंख्या 16 बॅटिंग मार्कवरती समीर यावेळेस मात्र जरूर अतिशय चांगला चेंडू दर्जेदार चेंडू या ठिकाणी फेकला जातो गोलंदाजाच्या माध्यमातून कदाचित अपील केली होती भूषण पाटीलने परंतु अपील फेटाळून लावली जाते कोणत्या प्रकारचा संपर्क कोणत्याही प्रकारचं कनेक्शन बॅटला होताना दिसत नाहीये यावेळेस फुलटॉस चेंडू आहे स्टेप आउट केले होते या फलंदाजाने परंतु शतक्षक आहे स्क्वेअर लेग मधून एक धाव मिळेल एका धावाबरोबर संघाची धावसंख्या 17 अतिशय चांगला खेळ या ठिकाणी साकारतो कुमार 11 संघ जुईनगर साई 11 संघ आपण या लवकरात लवकर पुढे आपला कॅप्टन साई 11 संघ जुईनगर आपला कर्णधार लवकरात लवकर या ठिकाणी यायचं यावेळेस मात्र ब्लॉकवर डिलिव्हरी होती तितक्याच सन्मानपूर्वकरित्या या चेंडूला खेळून काढला जातोय आणि त्यानंतर मात्र आपण पाहतोय एक धाव या ठिकाणी इथे मात्र जरूर क्षेत्ररक्षक आहे नमित पाटील चांगलं क्षेत्ररक्षण होतंय आणि क्रिकेट मधील सर्वात सेफ फटका हा जरूर मानला जातो षटक क्रमांक 14 देखील या ठिकाणी संपतोय 4 षटकांचा खेळ संपला 4 षटकांच्या अखेरीस धाव फलकावरती धावा आल्या 19 धावा आतापर्यंत धाव फलकावरती लागल्यात शेवटचं षटक या ठिकाणी प्रगतीपथावरती असेल तर नवीन गोलंदाजी मार्कवरती येताना आपण पाहू शकाल लेग बाईसचा इशारा येतोय स्वतः हेमंत गोलंदाजी मार्कवरती येतोय अतिशय चांगला खेळ या हेमंतच्या माध्यमातून झालाय कित्येक स्पर्धांमध्ये उत्कृष्ट क्षेत्ररक्षकाचा मानकरी ठरलेला हा खेळाडू मात्र अंडर 22च्या स्पर्धेमध्ये अतिशय चांगली कामगिरी साकारत असतो यावेळेस मात्र चेंडू हवेमध्ये आहे पंचांचा इशारा काय येतो यस इट इज आउट परतावं लागेल फलंदाजाला शेवटची जोडी मैदानामध्ये दाखल होईल शेवटचा फलंदाज धवल वोडाफोन वहाळ संघाचा हा खेळाडू मात्र धवल शेवटचा फलंदाज असेल फलंदाज क्रमांक 11 मैदानामध्ये दाखल होताना आपण पाहतोय अतिशय चांगला खेळ या ठिकाणी कुमार 11 संघ साकारतोय चिंटू चषक 2018चं हे प्रथम दर्शनी आयोजन जुईनगर संघाचा कर्णधार लवकरात लवकर या प्लीज सामना जवळजवळ संपुष्टीच्या मार्गाने जाताना दिसतोय 90% सामना आतापर्यंत खिशात घातलाय कुमार 11 तुर्बे संघाने यावेळेस मात्र जेल ऑल आउट अतिशय चांगला खेळ या ठिकाणी मात्र साकारला जातोय कुमार 11 संघाच्या दरम्यान 20 या धावसंख्येवरती मात्र संपूर्ण वोडाफोन वहाळ संघ पत्त्याच्या बंगल्याप्रमाणे त्यांची फलंदाजी कोसळली जाते तो चलो नमित पाटील
या टॉस करण्यासाठी या लवकरात लवकर लगेच आपला सामना खेळायचा आहे साई 11 जुईनगर विरुद्ध. अतिशय चांगला खेळ या स्पर्धेमध्ये या सामन्या दरम्यान दाखवला कुमार 11 संघ तुर्भे संघाचं